स्ववशः, व्यापी, नैकात्मा, नैककर्मकृत आणि वत्सरः. 466. स्ववशः, स्वतंत्रः, स्ववशः, जो स्वतंत्र असतो सर्व कार्य करण्यासाठी, जो स्वतःच्याच अधीन असतो, स्वाधीन असतो, असा स्ववशः. किंवा जगत उत्पत्ती स्थिती लय हेतुत्वात स्वतंत्रः, म्हणजे जगाच्या सर्व उत्पत्ती स्थिती आणि लयासाठी याचं जो कारण आहे आणि ते करण्यासाठी जो स्वतंत्र आहे तो स्ववशः. जो स्वाधीन आहे, पूर्ण स्वतंत्र, स्वतःच्या नियंत्रणात आहे, आत्मनिर्भर आहे, पूर्ण उत्पत्ती सर्व शक्तींसाठी ह्याच्यावर अवलंबून आहे, पण हा कोणावरच अवलंबून नाही असा जो, तो स्ववशः. ओम स्ववशाय नमः. 467. व्यापी, आकाशवत, म्हणजे आकाशाप्रमाणे, सर्व गतत्वात व्यापीही, जो नित्य सर्व व्यापक असतो तो व्यापी. सर्व बहुविध अनेक रूपात व्यक्त झालेल्या निर्मितीचं, सर्व कार्याणाम, सर्व परिणामांचं कारणत्वेनं जो कारण असतो आणि त्यामुळे सगळ्यांना त्यांनी व्यापलेलं असतं, म्हणून तो व्यापी. हा सर्वत्र भरलेला असतो, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असतो आणि पूर्ण ब्रह्मांडाचं कारण असतो, म्हणून ब्रह्मांडातील सर्व ठिकाणी प्रत्येक गोष्टीत व्यवहार कार्य करणारा, ह्याच्याच अध्यक्षतेखाली सगळी कामं होतात, असा सर्व व्यापक असलेला व्यापी. ओम व्यापीने नमः. 468. नैकात्मा, जगत उत्पत्ती आदिषु, म्हणजे जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि नाश इत्यादी आविर्भूत निमित्त, म्हणजे त्याचं जगाचं प्रकटीकरण होण्यासाठी जो कारण असतो, शक्तिभिही, त्याच्या शक्ती सामर्थ्य, विभूतिभिही, म्हणजे गौरवपूर्ण वैभवशाली तेजस्विता अनेकधा अनेक प्रकारे तिष्ठन अस्तित्वात असते, तो नैकात्मा. म्हणजे नाना रूप धारण करण्यासाठी पूर्ण सृष्टीला चेतनारूप असलेला अभूतपूर्ण गोष्टी आणि कार्य करणारा निर्माता, पालनकर्ता आणि विध्वंसक या रूपात जो असतो, म्हणजेच त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश अशी रूप धारण करणारा तो नैकात्मा. ओम नैकात्मने नमः. 469. नैककर्मकृत, जगत उत्पत्ती, म्हणजे जगाची उत्पत्ती, संपत्ती म्हणजे कल्याण स्वास्थ्य, विपत्ती म्हणजे जगावरचं आपत्ती दुर्दैव, प्रभृती इत्यादी, कर्माणि करोति इति इत्यादी सर्व कर्म जो करतो तो, अनेक कर्म करणारा, जिथे तो नाही तिथे कोणतेही कर्म किंवा कार्य अशक्यच आहे, अशी सर्व कर्म करणारा तो नैककर्मकृत. ओम नैककर्मकृते नमः. 470. वत्सरः, वसती, अत्र, अत्र म्हणजे ज्याच्यात, वसती म्हणजे वास्तव्य करतं, निवास करतं, राहतं, अखिलम, पूर्ण ब्रह्मांड ज्याच्यामध्ये वस्ती करतं किंवा असतं तो, एकाच वेळी अनंत समय अनंत रूप असलेला असा तो वत्सरः. इथे वत्स म्हणजे गाईचा बछडाही होतं, ज्यांनी गोपांना त्यांच्या गायी दुष्ट लोकांकडनं परत मिळवून दिला, तो वत्सरः. ओम वत्सराय नमः.